कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळं व्यवस्थित झालंय आता. असं तुम्हाला वाटतं बाबा? नुसतं वाटतंय नाही, जाणवतंय मला ते. अगं होळीच्याच दिवशी अधिपतीराव अक्षराला तुझ्या समोरच घेऊन गेले ना? हो बरोबर आहे, पण ताई स्वखुशीने नाही गेली. जाताना तिने अटी घातल्याच ना. हिरू, अगं संसार म्हटलं की तडजोडी ह्या कराव्याच लागतात. आणि काय ग, तिने तुझ्यासाठीच तर स्वतःच्या लग्नाची तडजोड केली ना, विसरलीस का तू? आई अगं अजूनही किती वेळ भूतकाळातून उष्ट उपसणार आहेस तू? हिरू, हल्ली तुझं तोंड जरा जास्तच वाजतं असं नाही वाटत का तुला? येऊन जाऊन त्या अक्षराच्या संसाराला डागण्या लावत असतेस. हा आई, काहीही झालं तरी लगेच ताई ते घर सोडून तरी जाते, नाहीतर तिला घरातून हाकलून देतात. ह्याला संसार म्हणतेस तू? अगं संसार म्हणजे तुला काय माहिती ग? संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतच. हे सगळं विसरून पुन्हा एक होणं, याला म्हणतात संसार. आता हेच बघ ना, एवढं सगळं होऊन सुद्धा भुवनेश्वरी मॅडमनी अक्षराला बोलवलंच ना पुन्हा घरी. अगं ती अशीच येणार नाही हे मॅडमना माहिती होतं, म्हणून त्यांनी अधिपतीरावांना तिला मानाने घरी आणायला सांगितलं. होळीच्या होमात सगळं अरिष्ट जाळून पुन्हा नव्यानं सुरुवात करायला प्रवृत्त करतायत त्या. याला म्हणतात संसार, याला म्हणतात नाती. आणि काय ग, तुला काय वाटतं, माझे आणि तुझ्या बाबांचे कधी भांडणं होत नाहीत? पण या सगळ्या वादातून मार्ग काढून प्रेम वाढवून पुढे जाणं याला संसार म्हणतात. आणि काय ग, मला सांग, तुझं लग्न झाल्यानंतर तुझे आणि निखिलचे कधी भांडणं होणार नाहीत का? आणि ते झाले तर तू काय निखिलला सोडून देणार आहेस? हा, तुमचं प्रेम संपणार आहे, तुम्ही लग्न मोडणार आहात का? असं नसतं इरा. अगं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते, आणि वेळ आहे म्हटल्यानंतर ती एक दिवस निघूनही जाते. काय बर, भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता. आता काय केलं ताईने परत? अगे इरा, कधीतरी चांगला विचार कर. तिचं सोडाव, याचाच विचार करणार. मला सांगा काय म्हणाले विहीनबाई? उद्या रंगपंचमीसाठी त्यांनी आमंत्रण द्यायला फोन केला होता आपल्याला. वाव, किती भारी, क्या बात है. पण विचार करतोय, जायचं का नाही जायचं. त्यांना सरळ नाही कसं म्हणणार ना, म्हणून हो म्हटलं खरं, पण ठरत नाहीये नक्की माझं काहीच. बाबा, त्यात ठरवायचं काय आहे? तर भुवनेश्वरी मॅडमचा फोन आलाय म्हणजे जावंच लागेल. आणि तसंही धम्माल असणार आहे तिकडे. असेल ग, पण आता तूच म्हणालीस ना की अक्षरा स्वतःच्या मर्जीने तिकडे गेली नाहीये, म्हणजे सगळं आलबेल नसेल, हो की नाही? आता सगळं आलबेलच तिथे असेल कशावरून, नाही का? कशावरून म्हणजे? फोनवरून. फोनवरून? बाबा, अहो आता भुवनेश्वरी मॅडमने स्वतःहून आपल्याला फोन केलाय, म्हणजे सगळं आलबेलच असेल ना. जाऊयात आपण. इरा, तू सरळ निर्णय देऊन कशी काय मोकळी होतेस ग? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.